जर तुम्ही पण या NEP पॅटर्नमध्ये शिकत असाल आणि त्याचा सिलेबस कसा माहिती करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, मी रोहन चव्हाण. स्वागत आहे तुमचं रोहन इंफो या चॅनलमध्ये. तुम्ही पण NEP या पॅटर्नमध्ये शिकत असाल आणि त्याचा सिलेबस कसा माहिती करायचा, कुठून माहिती करायचा, वेबसाईट कुठे मिळणार, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्या सिलेबसचा फायदा का होणार, जसं तुम्ही एक्झामसाठी अभ्यास करत असाल तर अभ्यास करण्यासाठी खूप मोठी तुमच्यासाठी मदत होणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापहिले जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन सब्जेक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अमरावती युनिव्हर्सिटीचा सिलेबस कसा माहिती करा, जसं की अशा प्रकारे सिलेबस बघा. इथं कॉर्पोरेट अकाउंटिंग BCom सेकंड इयर NEP सेमिस्टर 4 ही एक्झाम आहे, ज्याचं की कसं माहीत करायचं, हा क्वेश्चन वगैरे कसे असते, कुठून माहीत करायचं, वेबसाईट कुठे मिळणार, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण बघूया. तुम्हाला क्रोमवर यायचं आहे. तुम्हाला मी सबूत सही दाखवतो की त्याचबद्दल क्वेश्चन कसे येते पेपरमध्ये, आणि ते सर्च करायचं आहे अमरावती युनिव्हर्सिटी. नंतर यावरील लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही मोबाईलवरून बी करू शकता. तर मोबाईलवर बघा अशा प्रकारे येईल, जसं की उभं कॉलममध्ये येईल जे वरत आहे, आणि तशा प्रकारे होईल. त्यानंतर बघा तुम्हाला खाली यायचं आहे. इथं बघा सिलेबस न्यू NEP दिसत असेल, म्हणजे सिलेबस NEP यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा BCom LLB हे 5 वर्षाचं डिग्री आहे, जे 2025-26 त्यासाठी सिलेबस आहे. आणि इथं बघा न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 नुसार 2025-26चं इथे दिलेलं आहे. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी ग्रुपमध्ये सायन्स ग्रुप आणि इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये दिलेलं आहे. इथं अंडर ग्रॅज्युएट कोर्स आणि अंडर ग्रॅज्युएट कोर्स, या साईडला पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स याबद्दल आहे, सायन्स ग्रुपमध्ये आणि इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी कसं क्लिक करायचं आणि सिलेबस कुठे मिळणार. त्यानंतर बघा आर्ट ग्रुप, सोशल सायन्स ग्रुपमध्ये पण, कॉमर्स अँड मॅनेजमेंट ग्रुपमध्ये पण आहे. तर यावर क्लिक करायचं अंडर ग्रॅज्युएटवर, जे तुम्हाला तुमचा कोर्स असेल त्यावर. त्यानंतर असा इंटरव्ह्यू येईल बघा. इथं 2023 नुसार लागू झालेला आहे हा सिलेबस. तर 2025-26चा सिलेबस आहे. त्यावर थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर पण आहे. तर फोर्थ सेमिस्टरवर क्लिक केलेलं आहे. तर बघा कॉर्पोरेट अकाउंटिंग फोर्थ सेमिस्टरचं जे आता चालू झालं आहे, जे 2026मध्ये होणार आहे समरमध्ये, ते एक्झाम याचं आहे. तुम्हाला सबूत दाखवतो मी की हाच कशा प्रकारे तुमचं हे आहे म्हणून. जसं की इकडं बॅक घेतो, थर्ड सेमिस्टरचं मी ओपन करतो. इथं बघा थर्ड सेमिस्टर आणि सिलेबस यावर क्लिक करतो. याच्या खाली भरपूर सारे असते बरं, जसं की हे बघा. त्यानंतर कंपनी लॉ, इथं बघा इन्कम टॅक्स 1, अशा प्रकारे त्याच्या खाली पण असते. जसं इथं 4वर क्लिक केलं, इथं बघा कॉर्पोरेट अकाउंटिंग. त्यानंतर बघा बिझनेस मॅनेजमेंट अँड टाटा स्टिक. अशा प्रकारे सर्व सब्जेक्टची एका खाली एक PDF असते. तुम्ही मोबाईलवरून पण PDF डाउनलोड करू शकता. तर इथं फोर्थ म्हणजे थर्ड सेमिस्टरवर क्लिक करतो आहे सिलेबसमध्ये. आणि बघा कंपनी अकाउंटिंग माझ्याजवळ नाही का इन्कम टॅक्सचा पेपर आहे, तर त्याचा स्क्रीनशॉट आणि ट्रान्सलेट करतो. जसं कंपनी लॉचा पण क्वेश्चन आहे, या रिलेटेड क्वेश्चन पेपरमध्ये आले ते. आता बघा ह्या इन्कम टॅक्सचं जे सब्जेक्ट आहे ते त्याचा मी स्क्रीनशॉट ओढतो आहे, आणि तुम्हाला ट्रान्सलेट करावं लागणार आहे. जर तुमचा मराठी असेल तर, इंग्लिशमध्ये असेल तर सेम टू सेम चालला जाईल. तर स्क्रीनशॉट ओढला आता, आणि इथं एक प्लस घेतो, म्हणजे तुम्हाला गुगलवर राहू येऊन ट्रान्सलेट करून घेतो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा. नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. तर बघा हे यावर्षीचा पेपर झालेला आहे, जे की येत आहे समोर. तर आता स्क्रीनशॉट ओढलेलं हे चुकीचे स्क्रीनशॉट आले बहुतेक, तर याला कॅन्सल करतो, पुन्हा ओपन करतो. स्क्रीनशॉट ओपन केलेला आत्ताचा बघा, हाच वाला स्क्रीनशॉट आपण घेतलेला आहे. ट्रान्सलेटवर क्लिक करतो. इथं बघा इंग्लिश आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये दाखवत आहे, याला मराठी करतो मी. मराठी, तर मराठीमध्ये ट्रान्सलेट होते. आणि तुम्हाला दोन्ही क्वेश्चन सेम दाखवतो मी, एक जुना आणि एक नवीनवाला. इथे बघा हा बघा गत वर्ष म्हणजे प्रिव्हियस इयर, आणि कर निर्धारण वर्ष म्हणजे चालू वर्ष. तर इथं बघा कर निर्धारण वर्ष म्हणजे चालू वर्ष, आणि मागील वर्ष म्हणजे प्रिव्हियस इयर, हे दोन्ही आलेले आहे. म्हणजे याच वर्षी झालेलं आहे क्वेश्चन, म्हणजे की आता इन्कम टॅक्समध्ये जे झालेलं आहे तेच क्वेश्चन आहे. आता
विंटरमध्ये जी एक्झाम झालेली आहे 3rd सेमिस्टरची त्याचीवाली आहे. तर सेकंडवाला क्वेश्चन बघा, कर नियोजन आणि कर चुकविणे यातील फरक. इथे बघा शेती उत्पन्न आणि अशा प्रकारे जे कर नियोजन, कर टाळणे, चुकविणे याच्याबद्दल फरक सांगायचा आहे. कर टाळणे म्हणजे कर चुकवणे, कर नियोजन वगैरे अशा प्रकारे क्वेश्चन येते आणि यात रिलेटेड क्वेश्चन येते. करमुक्त उत्पन्न इथे बघा अशा प्रकारे उगमस्थानी कर, कपातची TDS, जसं बघा शेती उत्पन्न आणि प्रसंगी उत्पन्नाची संकल्पना TDS, त्यात रिलेटेड क्वेश्चन्स आहे, सेम टू सेम राहते. त्यानंतर बघा इथं भत्ते, बघा करमुक्त भत्ते, भत्ते सांगायचे आहे. करमुक्त ज्याला कर लागत नाही ते भत्ते, करपात्र भत्ते, जे करपात्र भत्ते असेल ते सांगायचं आहे. अशा प्रकारे यात रिलेटेड क्वेश्चन येते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.